तुम्ही कितीही मेहनत करता, दिवस-रात्र कष्ट करता, पैसा कमावता, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही का? घरात पैसा येतो, पण अचानक खर्च वाढतात का? कधी कर्जाचा ताण, कधी घरातील भांडणं, तर कधी सतत चिंता आणि अस्वस्थता जाणवते का? जर तुमच्या घरातही अशी परिस्थिती असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण वास्तुशास्त्रानुसार घरातील काही गोष्टींची मांडणी आणि काही वास्तुदोष घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम करू शकतात, अशी पारंपरिक मान्यता आहे. आज आपण अशाच 4 सामान्य वास्तुचुका जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये पैसा, घरातील शांतता आणि समृद्धीशी संबंधित मान्यता सांगितल्या जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रातील या गोष्टी श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. आर्थिक अडचणी किंवा घरातील समस्या यांचे एकमेव कारण वास्तू आहे, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या माहितीचा उपयोग घर व्यवस्थित, स्वच्छ आणि सकारात्मक ठेवण्यासाठी एक पारंपरिक मार्गदर्शन म्हणून करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिली चूक म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे दुर्लक्ष करणे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात प्रवेश करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाला विशेष महत्त्व दिले जाते. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ, व्यवस्थित आणि अडथळ्यांपासून मुक्त असावा, अशी मान्यता आहे. अनेक घरांमध्ये मुख्य दरवाजाजवळ चप्पलांचा पसारा, कचरा, तुटलेल्या वस्तू, खराब सामान किंवा अनावश्यक वस्तू ठेवलेल्या असतात. काही वेळा दरवाजाजवळ अंधार असतो किंवा दरवाजा व्यवस्थित उघडतही नाही. वास्तुशास्त्रानुसार अशा गोष्टी शुभ मानल्या जात नाहीत. म्हणून सर्वप्रथम तुमच्या घराचा मुख्य दरवाजा एकदा नीट पहा. तो स्वच्छ आहे का? दरवाजासमोर कचरा किंवा अनावश्यक वस्तू आहेत का? दरवाजा उघडताना अडथळा येतो का? दरवाज्यावर धूळ साचलेली आहे का? जर असेल तर सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करा. मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुरेसा प्रकाश ठेवणे, दरवाजा स्वच्छ ठेवणे आणि अनावश्यक वस्तू काढून टाकणे हा एक साधा उपाय आहे. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार स्वच्छ आणि व्यवस्थित प्रवेशद्वार घरातील सकारात्मक वातावरणासाठी चांगले मानले जाते. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे घरात तुटलेल्या आणि न वापरणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवणे. आपण अनेकदा म्हणतो, कधीतरी उपयोगी पडेल, आणि म्हणून जुने तुटलेले घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटलेली भांडी, खराब फर्निचर, न चालणारी उपकरणे आणि वर्षानुवर्षे न वापरलेल्या वस्तू घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवून देतो. हळूहळू घरातील प्रत्येक कोपरा अशा वस्तूंनी भरतो. वास्तुशास्त्रानुसार अशा तुटलेल्या किंवा निरुपयोगी वस्तूंना घरातील सकारात्मकतेसाठी योग्य मानले जात नाही. यामागे एक साधा व्यावहारिक विचारही आहे. घरात सतत पसारा असेल तर मनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. घर स्वच्छ आणि मोकळे असेल तर वातावरण अधिक आरामदायक आणि प्रसन्न वाटते. म्हणून आजच घरात एक छोटासा नियम करा. ज्या वस्तूचा अनेक महिन्यांपासून वापर झालेला नाही, ती वस्तू खरंच आवश्यक आहे का हे तपासा. तुटलेली वस्तू दुरुस्त होणार असेल तर दुरुस्त करा. उपयोगाची नसेल तर योग्य पद्धतीने तिची विल्हेवाट लावा. विशेषतः घरातील तुटलेली काच, फुटलेली भांडी, बंद पडलेली उपकरणे किंवा अत्यंत खराब झालेल्या वस्तू फक्त कधीतरी उपयोगी पडतील म्हणून साठवून ठेवू नका. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत. घरातील वातावरण आपल्या मनावर परिणाम करते आणि म्हणून स्वच्छता, शिस्त आणि मोकळी जागा या गोष्टी कोणत्याही घरासाठी महत्त्वाच्या आहेत. आता येते तिसरी वास्तुचूक. घरातील पाण्याशी संबंधित जागेकडे दुर्लक्ष करणे. वास्तुशास्त्रात पाण्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे घरातील नळ गळत असेल, पाणी सतत वाया जात असेल किंवा घरातील पाण्याच्या जागेत अस्वच्छता असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, अशी पारंपरिक मान्यता आहे. तुमच्या घरातील एखादा नळ सतत थेंब थेंब गळत आहे का? बाथरूममध्ये पाणी साचते का? सिंकजवळ नेहमी ओलावा किंवा घाण असते का? पाण्याची टाकी किंवा पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे का? या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण पाणी वाया जाणे म्हणजे प्रत्यक्षात पैशाचे आणि नैसर्गिक संसाधनाचे नुकसान देखील आहे. म्हणून गळणारा नळ त्वरित दुरुस्त करा. पाण्याची गळती असल्यास ती थांबवा. बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. वास्तुशास्त्राच्या पारंपरिक मान्यतेनुसार घरातील पाण्याची व्यवस्था स्वच्छ आणि व्यवस्थित असणे चांगले मानले जाते. आता चौथी आणि अतिशय महत्त्वाची चूक, घरातील उत्तर किंवा ईशान्य दिशेची जागा सतत अस्ताव्यस्त ठेवणे.
वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशेला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक पारंपरिक वास्तू मान्यतांनुसार ही दिशा शक्य तितकी स्वच्छ, मोकळी आणि हलकी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेक घरांमध्ये याच भागात जुने सामान, बॉक्स, कपाटे, तुटलेल्या वस्तू किंवा अनावश्यक वस्तू ठेवलेल्या असतात. जर तुमच्या घरातही अशी परिस्थिती असेल, तर एकदा त्या जागेकडे लक्ष द्या. तिथे खरंच इतक्या वस्तू ठेवण्याची गरज आहे का? किती वस्तू गेल्या वर्षभरात वापरल्या? किती वस्तू फक्त जागा अडवून ठेवलेल्या आहेत? अनावश्यक वस्तू काढून टाका. जागा स्वच्छ करा. प्रकाश आणि हवा व्यवस्थित येईल याची शक्य असल्यास काळजी घ्या. हे केल्याने तुमच्या घरात अचानक पैसा येईल, कर्ज संपेल किंवा प्रत्येक समस्या दूर होईल अशी हमी कोणीही देऊ शकत नाही. पण स्वच्छ, मोकळे आणि व्यवस्थित घर निश्चितच अधिक प्रसन्न वाटू शकते. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. घरात पैसा टिकत नाही म्हणून अनेक लोक घाबरतात. काही जण लगेच एखादा मोठा वास्तू उपाय करतात. महागड्या वस्तू खरेदी करतात. काही वेळा मोठे बदल करण्यासाठी कर्ज घेतात. पण असे करण्यापूर्वी थांबा. वास्तूच्या नावाखाली अनावश्यक खर्च करणे योग्य नाही. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वात आधी तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज आणि बचत यांचा विचार करा. दर महिन्याला पैसा कुठे खर्च होतो हे लिहून ठेवा. अनावश्यक खर्च कमी करा. कर्जाचे नियोजन करा. थोडी का होईना नियमित बचत करा आणि घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण घरात सतत भांडणं होत असतील तर त्याचा परिणाम मानसिक शांततेवर होतो. त्यामुळे वास्तूच्या कोणत्याही उपायापेक्षा घरातील व्यक्तींनी एकमेकांशी शांतपणे संवाद साधणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रातील या 4 चुका पुन्हा एकदा लक्षात ठेवा. मुख्य दरवाजा अस्वच्छ आणि अडथळ्यांनी भरलेला ठेवू नका. तुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तूंचा साठा करू नका. गळणारे नळ आणि पाण्याची अस्वच्छ व्यवस्था दुर्लक्षित करू नका. आणि घरातील ईशान्य किंवा इतर महत्त्वाच्या जागा शक्य तितक्या स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. यासोबतच घरात रोज थोडी स्वच्छता करा. सकाळी घरात हवा आणि प्रकाश येऊ द्या. घरातील वस्तू ठराविक जागी ठेवा. देवघर किंवा पूजेची जागा स्वच्छ ठेवा. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रेम, आदर आणि शांततेने भरलेले ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण घर कितीही मोठे असले, कितीही सुंदर सजवलेले असले, पण घरातील माणसांमध्ये प्रेम आणि शांतता नसेल, तर त्या घराला खरी समृद्धी मिळाल्यासारखे वाटत नाही. आणि घर साधे असले, परिस्थिती साधी असली, तरी घरातील माणसं एकमेकांना साथ देत असतील, मेहनत करत असतील आणि योग्य नियोजन करत असतील, तर ते घर आनंदी होऊ शकते. म्हणून वास्तूच्या नावाखाली घाबरून जाण्याची गरज नाही. तुमच्या घरात कोणता वास्तुदोष आहे असे वाटत असेल, तर कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या. आणि लक्षात ठेवा, पैसा टिकवण्यासाठी फक्त वास्तू नाही, तर मेहनत, योग्य आर्थिक नियोजन, बचत, संयम आणि योग्य निर्णय यांचीही तितकीच गरज असते. तुमच्या घरातही यापैकी एखादी चूक आहे का? आजच घराकडे एकदा नीट पहा. मुख्य दरवाजा तपासा. तुटलेल्या वस्तू तपासा. पाण्याची गळती तपासा. आणि घरातील अनावश्यक पसारा कमी करा. कदाचित तुम्हाला जाणवेल की छोटासा बदलही घर अधिक स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्न बनवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या घरातील वास्तूबद्दल तुम्हाला कोणती अडचण वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. आणि अशाच वास्तू, अध्यात्म, भक्ती आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत घर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, मेहनत करत राहा आणि आपल्या कुटुंबात प्रेम आणि आनंद कायम ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आज्ञा.